कविता सांगतोय ऐका. पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागून या अख्ख्या रानात पांगली. डोंगराव भाळली, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर. आहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं तीन केसात माळली. डोंगराव बाळली, पोर डोंगराव बाळली, पोर माळावर खेळली आणि वारा संग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आबाळाला, पान साबरीचं बोंड खाल लाल झालं तोंड. आवासता हसता मौगवताव लोळली. डोंगराव बाळली, पोर डोंगराव बाळली, गाई दांडाच्या वाटन चाली अंगत नितन. ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला, आली पाऊस पहाडी तवा गर्दी पळाली. पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली. डोंगराव बाळली, पोर डोंगराव बाळली. तर अशा प्रकारची कवी तुकाराम दांडे येता येता आम्ही त्यांच्याबरोबर त्यांचा परिचय करून घेतला. माणूस मोठा कसा होतो किंवा मोठा होण्यासाठी जन्मतानाच मोठ्या घरात जन्मावं लागतं किंवा खूप काही प्रतिभा संपन्न जन्मावं लागतं असं काही नाही. तुकाराम दांडे साहेबांबरोबर बोलता बोलता मी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की माझा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये आंबेवंगन या ठिकाणी झालेला आहे. माझं प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत शिक्षण हे गावाकडे म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतरचं पुढचं शिक्षण जे आहे ते त्यांनी राहुरी या ठिकाणी पूर्ण केले, बरोबर ना? राहुरी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि नंतरचं महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी अकोले कॉलेज या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. 2007 साली त्यांचा पहिला कविता संग्रह वळीव हा प्रसिद्ध झाला. त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या वळीव या कविता संग्रहातील कविता आज आपल्याला अभ्यासासाठी आहे. ही खूप अभिमानाची बाब आहे. ते आपल्या विद्यालयात आले तर विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करणं हे आपलं अत्यंत आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय गीते सर यांना विनंती करतो की त्यांचा विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी छोटासा सत्कार करायचा आहे. अत्यंत सामान्य ठिकाणी पंचवेळा फाउंडेशन परसुंदे यांच्या वतीनं आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी शोध कविमानांचा हे पहिलं पर्व आपल्या विद्यालयामध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा आज या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक कुलकर्णी सर, मोठे सर, आमचे गुणवंतीय गीते सर, सहकारी शिक्षक, विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी रानकवी तुकाराम धांडे यांचं पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने आपण जोरदार असे स्वागत करूया.
आपण अनेक कवी बघितले. कोण एखादा कवी आपले धार्मिक विचार कवितेमधून प्रकट करत असतो अभंगाद्वारे. काही निसर्ग कवी असतात, बाल कवी असतात, आणि एखादी घटना सत्य सृष्टीमध्ये सत्य जीवनामध्ये उतरवण्याचं काम हे लेखक कवी करत असतात. आपण जर आपल्या तालुक्याचा जर इतिहास बघितला तर आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आपल्या धामणगावचे दीनबंधू दया पवार हे असतील, डॉक्टर रावसाहेब कसबे असतील औरंगाबादचे, त्याच्यानंतर मॉडर्न हायस्कूल अकोला या ठिकाणी असणारे डॉक्टर सहस्रबुद्धे असतील, आणि अलीकडच्या काळातील जे त्यांच्यामध्ये आपल्याकडे आलेले जे पावणे रानकवी ह्या जुन्या फळीतील विचारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे रानकवी तुकाराम धांडे. त्याच्यानंतर काल परवा अतिशय दुःखदायक घटना घडली. आपल्या खिंचावरी गावचे सावळे सरांनी सांगितलं की आपल्या विद्यालयाचे एक माजी विद्यार्थी संतोष दगडू मुठे यांचं निधन झालं. इकडे लक्ष द्या. तर कविता करत असताना ज्यावेळेस संतोष मुठे आदिम लगीन संस्कृती किंवा आदिवासी समाजामधील लगीन संस्कृती जी असते त्यांच्यावर ज्यावेळेस लिखाण करत होते त्यावेळेस पुस्तक वगैरे सगळं लिहून झालं. पुस्तक वगैरे सगळं लिहून झाल्यानंतर त्यांना पुस्तकाचे आपले जे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे दोन जे भाग असतात ते आमच्या ग्रुपला टाकलेले मी. त्याच्यावर फोटो टाकायचा होता. म्हणजे पुस्तक वगैरे लिहून झालं मोठे सर, पण त्याच्यावर फोटो टाकायचा होता. तर त्या संतोषने निसर्गवासी संतोषने काय केलं, 2 वर्ष वाट बघितली का तर फक्त त्या मुखपृष्ठावर त्यांना फोटो कोणता घ्यायचा होता की हळद वगैरे लागल्यानंतर जे आपले देवक आणले जातात म्हणजे आहेर थोडक्यात नाचवले जातात ते त्यांना तो फोटो घ्यायचा होता. परंतु ते यायचे 1-2 वर्ष यायचे, परंतु आधुनिक जी बँड पद्धती आलेली त्याच्यामध्ये त्या लेडीज वगैरे ते आहेर नाचवताना वगैरे तो फोटो त्यांना मिळाला नाही. म्हणजे 2 वर्ष ते थांबले आणि 2 वर्षांनी जे आपले पारंपरिक वाद्य असतात सनई वगैरे असं संबळ याच्यातून एक कोपऱ्या मांडव्याची लेडीज ते आहेर नाचवताना त्यांनी दिसली. त्यावेळेस काही मोबाईल वगैरे नव्हते. कोथरूडवरनं त्यांनी कॅमेरा आणलेला आणि मग ते गाणं लागलं, ती धून लागली, त्यावेळेस ती लेडीज नाचायला लागली, हातामध्ये परतीत आहेर आहे आणि ती ज्यावेळेस ठेक्यावर नाचायला लागली त्यावेळेस त्यांनी तो फोटो घेतला. तेव्हा त्यांचं ते स्वप्न सर पूर्ण झालं. म्हणजे कवीला सुद्धा एखादा कविता करण्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. या ठिकाणी थोडक्यात तुकारामजी धांडे साहेबांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांची एक खासियत आहे का डोंगर दऱ्यामध्ये राहणारा आदिवासी समाज आणि डोंगर आणि पर्यावरण यांचं लिखाण आहे. दुसरी खासियत म्हणजे यांच्या ज्या कविता आहेत त्या सर्वसामान्य निरक्षर माणसाला आडाणी माणसांना सहज समजते अशा त्यांनी कवितेवरती लेखन केलेले आणि त्यांचं एकदम साधेपणा असल्यामुळं आपलं व्यक्तिमत्व त्यांचं राहणीमान साळवे सरांनी सांगितलं. त्यांचं कळसुबाई जे शिखर आहे त्यांच्याजवळ असणारं वाकीबंगल्यापासून पुढे गेल्यावर लाडगाव, पुढे गेल्यानंतर त्यांचं आंबेवंगलगाव आणि नंतर आपण त्यांना प्रश्न विचारणार आहे, मुलाखत घेणार आहे. त्यांचं BA झालं, त्याच वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्याच वर्षी त्यांना नोकरी लागली. म्हणजे तिन्ही घटना एकाच वर्षी घडून आल्या आणि ते महिंद्रा कंपनीमध्ये इगतपुरीला जे हेड ऑफिस आहे महिंद्रा कंपनीमध्ये ते 5 वर्षापूर्वी रिटायर झाले आणि त्याच ठिकाणी त्यांनी जागा घेऊन इगतपुरी या ठिकाणी घर बांधलेले आणि दुसरं घर ते शिर्डी या ठिकाणी बांधलेले. त्या ठिकाणी सतत लेखक कवी विद्यार्थी त्या शिर्डी या ठिकाणी भेटी देत असतात
आणि मूळ गाव त्यांचं आंबेवंगण. म्हणजे या ठिकाणी सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांचं ज्या कविता आहेत आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये, तिसरीला रानवेळी आणि 9वीला वनवासी, ह्या कवितांचं त्यांनी लेखन केले. तिसरीच्या वयामध्ये, तिसरीमध्ये मुलगा मुलगी शिकत असताना त्यांना सहज शब्दांचे अर्थ फार कळत नाही, परंतु तुकाराम दांडे साहेबांनी कवीनं अतिशय आपल्या सोप्या आणि आदिवासी बोलीभाषेमध्ये त्या कवितेचं लेखन केलेलं असतं. त्याच्यानंतर राहिला प्रश्न येतो नववीचा. नववीला आल्यानंतर मुलं जरा प्रगल्भ होत असतात आणि अशा वेळेस त्यांनी 9वीच्या पुस्तकामध्ये ही वनवासी कविता लिहिलेली. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य त्यांचं साहेब वळवामधील जो काव्यसंग्रह आहे, साहेब असेल, ठाकूर असेल, वनवासी असेल, रानवेळी असेल, तुकाराम महाराज आणि आजोबा पर्वत म्हणजे भंडारे डोंगर याच्यावर त्यांनी कविता केलेली. त्याच्यानंतर बाप डोंगरी नांदतो हा त्यांचा कविता प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आई होती तेव्हा, या तुकाराम दांडे साहेबांनी स्वतः शिर्डी या ठिकाणी ज्यावेळेस आई गेली तेव्हा आईसाठी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी एक खोली बांधलेली. यानंतर आश्रमशाळा नसत्या तर 4थीच्या पुढे आपल्याकडची पोरं गेलीच नसती. म्हणजे आश्रमशाळांनी खूप चांगलं केलं. त्याच्यामधून आम्ही घडलो. 5वी ते 10वी पर्यंत आम्ही संत गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा राहुरी तिथे शिकलो. आणि अर्थात त्याच्यानंतरही इकडे जरी अकोल्याला आलो तरी तिथे आमचं शासकीय हॉस्टेल होतं आणि आपल्याला खास काही सवलती होत्या. त्याच्यावरती गोष्ट पुढे आली. त्याबद्दल खूप आनंद वाटतो की त्याच्यातूनच आपला आदिवासी माणूस थोडासा पुढे गेला असं मला वाटतं. कारण कोणत्याच काही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सुरुवातीला शिक्षणाचा पाया भक्कम असला पाहिजे, म्हणजे पुढे पुढे जाता येतं, आहे की नाही. तर माझं कॉलेजचं शिक्षण अकोल्याला, माध्यमिक शिक्षण राहुरीला आणि 4थी पर्यंत गावातच. ती जरा दूरची गोष्ट होती, पण जेव्हा कवी म्हणून नव्हतो त्यावेळेस मी खूप छान बोलायचो असं मानलं जायचं. म्हणजे नाटकामध्ये काम केलं तरी तो माझा अभिनयासहित तो उच्चाराची पद्धत, ती बोलण्याची पद्धत, तो स्पष्ट असं आणि कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ कसा एक वाटेल अशा पद्धतीने बोलत असायचो. आणि तमाशामध्ये गेलो तिकडेही तसंच. आणि मग होता होता नंतर माझ्या लक्षात आलं की अरे ह्याच कविता होऊन जातात. हे जे चांगलं बोलणं, हे नितळपणे बोलणं, ह्याच कविता होऊन जातात. मी कविता म्हणून काही लिहिलं नाही, मी बोलत गेलो छान छान असं स्टेजवर शिक्षकांशी जे भेटल त्यांच्याशी, आई वडिलांशी, थोरा मोठ्यांशी, आणि त्याच्या कविता होऊन गेल्या पुढं. कशी मुलांनो, प्रथमतः तुम्हा सर्वांना नमस्कार, सगळ्या गुरुजन वर्गाला नमस्कार. काय पुन्हा पुन्हा टाळ्यांनी वाजवल्या तरी चालतील. मला माहितीये की टाळ्या 2 प्रकारच्या असतात, ज्या आतल्या आत वाजत असतात आणि काही उगीच आपण प्रदर्शन करत असतो. त्याच्यात मजा नाही. टाळ्या कधी कुठे कोणी वाजवतं, पण ऐकायचं नीट अशा अर्थाची गोष्ट आहे ती. तर आणि त्याही अगोदर तुम्हाला नमस्कार, गुरुजन वर्गांना सर्वांना नमस्कार. आणि मुख्य म्हणजे तुम्ही येता जाता जो डोंगर पाहता, ज्या ग्राउंडवर खेळता, ज्या रस्त्याने चढ उतार करता, सगळे पशु पक्षी. थांबा तुम्ही काहीच बोल नका. काय बिघडलं तर मी सांगेल की काय बिघडलंय ते. बरोबर, तुमच्या समाधानासारखं येतंय का? तर काय सांगतो तो की त्या अगोदर तुम्हा सर्वांना नमस्कार. त्याच्याही अगोदर तुम्ही जे डोंगर पाहत येता, ज्या चढ उताराने पाऊल वाटेने येता, रानावनातून फिरता, पशु पक्षी सगळे झाडं वेली, वेगवेगळ्या झाडं वेली बघता, है ना. ह्या सगळ्या झाडं वेलीला, ह्या डोंगरांना नमस्कार, ह्या मातीला नमस्कार. तुम्हाला सांगतो बघा, ह्या कविता कशा संदर्भात आहेत. माझ्या प्रत्येक कवितेमध्ये डोंगराचा उल्लेख येतो. का की माझा जन्म डोंगरात झाला, माझं लहानपण डोंगरात गेलं, मी खेळलो, उठलो, बसलो, पडलो, झडलो, उठून परत पडायला लागलो. हे सगळे डोंगराच्या अंगा खांद्यावर गेलं. आणि मग आपण जे अनुभवलं, जे जगलो,
तेच ज्यावेळेस कवितेमध्ये येतं ना तेव्हा ती कविता चांगली होते. त्यासाठी लय मोठे ग्रंथ वाचून संस्कृती शब्द पाठ करून कोण शब्द शोधत बसण्याच्या अर्थाने ती सहज अशी निघत येते, आहे की नाही. आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे आईनं काय काय शिकवलं पहिली ती गोष्ट लक्षात घ्यायची. का आपण रानामध्ये जाताना आईच्याही पुढे पळत पळत जातो, शेतामध्ये जाताना का आपल्याला रानमाळावर खेळायचं असतं, है ना. का कुठं फुलपाखरांच्या मागे पळायचं असतं, कुठेतरी फुलं उमललेली आहेत, कुठेतरी वड पारंबे आहेत, टणटणीची फुलं उमललेली आहेत. हे सगळं पाहत पाहत फिरतो. हे सगळं त्या कवितेमध्ये आलेले. ती कविता पहिल्यांदा सांगतो, रानवेडी. तुम्ही अभ्यासताना ते छोटी पोरं नंतर अभ्यासतील, तुम्ही मोठाले सगळे ते शिकून पुढे आलेले आहात ना, त्यावेळेस आठवण झाली का हे अरे आपलंच वर्णन आहे म्हणून. असं वाटलं पाहिजे का अरे रानवेडी हे सगळं आपलंच, इथून सगळं जाता येतं. आपण बघतो आईच्या बरोबर शेतात गेल्यावर आपल्याला कळतं आणि तेच आहे हे. असं कळलं तर मग तुम्हाला ती कविता कळली असं मानता येईल. नाहीतर काय होईल, फक्त शब्द वगैरे ते करत बसाल. कविता सांगतो, खूप शांततेने ऐका. हे पोरं खूप छान आहेत बरं, मी शांत बसलेले. थोड्या वळ करायला लागले मग हातून दिले जाईल बरं. तर बघा, रानवेडी. रानवेडी म्हणजे रानाचं वेड लागलेली छोटी मुलगी, तिसरीला असणारी समजा, है ना. काय का होत तसं ते का आपण सगळं जाता येतं, रानच बघतो, डोंगरच बघतो, शेतावर आईच्या मागे मागे गेलो, आपल्यावर तेच संस्कार होतात. आई कसं कसं काम करते, आवणी कशी करते, सवणी कशी करते, है की नाही. हे सगळं पाहता पाहता त्या डोंगराचेच आपल्यावर संस्कार होतात. तसाच आपला स्वभाव होत जातो. मोठं झालो ते संस्कार आपल्याला खूप उपयोगी पडतात. आपण भाग्यवान आहोत की आपण आईच्या माग माग रानात जातो. आईच्या बरोबर आई सांगेल ते काहीतरी काम आहे, तो तिला मदत करतो, है की नाही. असं शहरामध्ये इतरत्र होत नाही. आपण विशेषतः रानावनातली पोरं म्हणजे आदिवासी, पुन्हा पुन्हा आदिवासी म्हणून नाही, आपल्या स्वभावावरून आपण आदिवासी ते कळतं. आदिवासी म्हणण्यात काही अर्थ नाही, पण आपला स्वभाव मुळात निसर्गाचा सारखा आहे. तेव्हा मग आपण कसेच असतो. तर हे सगळं आपल्याला एक नीट लक्ष द्यायचं बरं, एकमेकाच्या खोड्या करायच्या नाही. ऐकताय का तुम्ही? नीट ऐकलं तर बघा, नाही तर मी बंद करून टाकेल. कविता सांगतोय, ऐका. पोर डोंगरावर भाळली, पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नादी लागून या अख्ख्या रानात पांगली. डोंगरावर भाळली, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन चाईचा मोहर गळामंदी गळसर. आहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं तीन केसात माळली. डोंगरावर बाळली, पोर डोंगरावर बाळली, पोर माळावर खेळली, आणि वारा संग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आबाळाला, पान साबरीचं बोंड खाल लाल झालं तोंड. आवासता हसता मौगवतावर लोळली. डोंगरावर बाळली, पोर डोंगरावर बाळली. गाई दांडाच्या वाटन चाली अंगत नितन, ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाडी तळा गर्दी पळाली, पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली.
डोंगराव बाळली, पोर डोंगराव बाळली. तर अशा प्रकारची कविता आहे ना तुमची, समजली ना? कविता समजली ना आता? नाही तुम्ही मला नाही का सांगितलं, टाळ्या वाजवून विसरून जातात पोऱ्या, आहे की नाही? तितकीच गंमत असते. तर पण हे तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे शब्द आपल्या डोंगरातले येतील आणि त्याची ती कविता झाली आणि ती महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांना अभ्यासावी लागते, पाठ करावी लागते, अशी गंमत आहे ती. मी काय नाही, आमच्या नाही इथं जवळच राजूरच्या पलीकडच्या बाजूला माझं गाव आहे. मी किती मोठा कवी आहे ते जाऊ द्या, पण मी जसा आहे तसा तुमच्यातला आहे, तुमच्या सारखा आहे, तुमचाच आहे. त्यामुळे मजा आहे. तर मग तुमच्या लक्षात आलं असेल काय काही पानसाबरीची बोल आता तुमच्या वेळेस नसतील कधी, पण आम्ही खायचो ते. काटे रे, खूप काटे असायचे, ते नीटनेटकं करावं लागायचं. रानातून तिकडून येताना हे बघा, माझी शाळा अशी तुमच्या शाळेसारखी शाळा, आणि येणार पार माथ्यावरून खाली फिरत फिरत यायचं, परत जायचं 4थी पर्यंतचं शिक्षण बरं का. आणि जाता येताना जे जे काही दिसलं ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आता 4थी पर्यंत मी किती हुशार होतो ते मलाच माहित नाही, काही समजायचं नाही. ते 5 वर्ष जायचं फक्त, 4थीला मात्र केंद्र होतं आणि मग नापास झालो. हे सगळं झालं, पण मी निसर्ग पाहिला, निसर्ग अनुभवला आणि तोच पुढे माझ्या कवितेचा विषय झाला. तर ते सगळं या कवितेमध्ये गेलं बघा. किती साधी कविता, सहज समजत जाते की नाही? तुम्हाला सुद्धा समजेल ना? तुम्हाला माहितच नाही सगळी पानसाबरीची बोंड, बोरांडीची फुलं, टणटणीची फुलं, है ना, मोराचा नाच, ढगांचं गडगडणं, किती सोपं आहे. लांब लांबचे लोक तिकडचे, चंद्रपूरकडचे, कोल्हापूरकडचे, ते एक एका शब्दाचा काहीतरी अर्थ विचारतात. अरे अर्थ काय विचारते त्याला? तुम्हाला रान माहित असलं का ते बरोबर समजेल, अर्थ दुसरा काय सांगणार? रान कळलं की, तर त्यासाठी आपण जिथं कुठं वाटतो, जिथं कुठं खेळतोय, ह्या ग्राउंड खेळतोय, इथं उड्या मारतोय, पडतोय, उठून पळतोय परत, आणि इथं आपलं हे जीवन गेले लहानपणचं, त्याची काहींची आठवण राहिली पाहिजे की नाही? राहणार की नाही? आणि ती राहणं ही गोष्ट महत्वाची आहे. मी नंतर किती मोठा झालो ते सगळं त्या लहानपणच्या संस्कारावर अवलंबून आहे. आणि ते ज्या वेळेस आपण नीट ध्यानात ठेवतो ना, ते ज्ञान उद्या जगाचं होऊन जातं. कारण ते आपल्या अनुभवातून येतं, आपल्या डोक्यातून निघतं, आपल्या मनातून निघतं. आणि असं झालं तरच ती कविता चांगली होते, नाहीतर कॉपी करून कोणी कधी मोठा होत नाही. कॉपी केलो ती, ज्याची कॉपी केली त्याचंही राहत नाही ती, आणि ज्याने केली त्याच्या उपयोगाची नसते. एकूण सगळे ढ होत जातात. मग ज्याची त्याच्या मनातून निघालं पाहिजे ते, ज्याची त्याच्या डोक्यातून निघालं पाहिजे, आहे की नाही? तर अशा पद्धतीचं ही कविता आहे आणि ती महाराष्ट्रभर शिकवली जाते. दुसरी एक कविता सांगतो. जरी कविता आहे तरी ती त्यांना काय आठवणार नाही कधी कोणाची कशी येण्याच्यात काय आहे. तर वनवासी बघा, तोच विषय पुढे जाऊन कसा होतो. तिसरीला जी गोष्ट शिकला तुम्ही, काय? निसर्गाची प्राथमिक ओळख, पाना फुलांची ओळख. आणि ते अजून नवीनला पुढे गेलं म्हणजे ते राज्य शासनाने काय पाठ्यपुस्तक मिळालं बघा ना, किती गमतीने ते केलंय. कारण ह्या कविता का निवडल्या गेल्यात की सध्या आपण दुसरं खूप काही शिकू, डॉक्टर होऊ, इंजिनियर होऊ, पण तोपर्यंत जर आपल्या निसर्गाला, आपल्या मातीला, आपल्या मातेला आपण जिथं कुठे शिकलोय, आपल्या गावाला, भावाला विसरून जाऊ ना, त्यावेळेस हे तुम्ही नुसतेच पुढे जाऊन काहीच उपयोग नाही. मातीला आणि मातेला कधीच विसरायला नाही पाहिजे. आणि आता अलीकडे फक्त तीच गोष्ट होऊ राहिली. सगळं काही आपण करतो 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 आणि तोपर्यंत आईला आणि या मातीला जिथं आपण खेळलो, जिथं कष्ट केले, जिथं राहणार आई बरोबर काम करू लागलो, त्याच गोष्टीला जर विसरून गेला तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही, असं माझं मत. आणि हे तत्वज्ञान मी जगभर प्रसारित केलंय. माणसानं मातीची आणि मातेची ओळख जर विसरला ना, तर मी त्याचं बाकीचं काहीच उपयोग नाही राहत. या संदर्भातली एक कविता सांगतो तुम्हाला. बघा, आई होती तेव्हा
काय असतं, माती आणि माता म्हटलं ना मी, मग त्याचा असा असतो, लक्षात तू तिकडे काय तू प्रश्नाचा विचार करतोय का, इकडे लक्ष दे, इकडून काही खुणवतोय का तुझी. हा, तर माती आणि माता यांचा संबंध त्या कवितेमध्ये कसा गुंफलेला आहे बघा. काय, आई आपल्याला पोटामध्ये वाढवते, अंगात खांद्यावर खेळवते, पाठीवर बांधून शेतात काम करते, हे सगळं करते. आणि ती पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवते ना, आपण कालांतरण काही दिवसामध्ये चालू लागतो, बाई आतापर्यंत मी याला खूप सांभाळलं, मी गेलो तू याला सांभाळ. कारण ती अमर आहे. आई तर कधीतरी जाणार असते, पण माती मात्र अमर आहे. या दोन्हीतून कुणाला तरी एकीला तरी धरून राहावं लागतं. तर बघा तिकडचं सांगतो, शेवटच्या लक्ष द्या, मोठ्या पोरी खूप लक्ष द्या. आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, उखळामध्ये नसताना मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं, अंगणात तुळस छान डुलायची, सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची, स्वयंपाकघराची मळकट धुरकट खिडकी ही गोड हसायची, अंगणात चिमण्यांचे थवे उतरायचे, अंगणही त्यांच्यासाठी पाय पसरून ऐसपैस बसायचं, एखादं तुकार चिमणीचं बाळ दुरूनच टुकू टुकू आईकडे बसायचं, आईनं कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं की त्याच्या पंखात बळ यायचं, खुदकन हसल्यासारखं पिल्लू भुरकन उडायचं, आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची, तेव्हा तरीही ती मला दोन्ही हातांनी सावरून धरायची, अशा वेळेस वाटेतला काटाही ती हळुवारपणे बाजूला सारायची, मला कडेवर घेऊन पाण्याला जायची, विमान आले का रे, काय बघताय, कंटाळा आला तर उठून जायचं तुम्ही. हा, बाकीचे खूप चांगल्या पद्धतीने ऐकू राहिले. हे बघा तिची लिंक तुटते. आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची, अशा प्रकारची झोळी तुम्ही पाहिली ना. हा, इकडून तर सांभाळून धरायचं, इकडे गाठ बांधायची. आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची, तरीही झोळीतल्या मला ती दोन्ही हातांनी सावरून धरायची, अशा वेळेस वाटेतला काटाही ती हळुवारपणे बाजूला सारायची, मला कडेवर घेऊन पाण्याला जायची, पाठीवर बांधून शेतात काम करायची, मातीचं आणि मातेचं छान जमायचं, दिवसभर त्या एकमेकीची हितगुज करायच्या, त्यांचं बोलणं मात्र कधीच कुणाला नाही कळायचं. बघा थोडस स्पष्टीकरण करतो. आई ज्या वेळेस शेतात काम करते ना, आपल्याला वाटतं ही दमत कशी नाही, सकाळपासून संध्याकाळ काम करते, उन्हात तानात काम करते, पाऊस पाण्यात पार अंधार पडल्यावर आवणी करून घरी येते, एवढं काम कशी करते. तर तुम्हाला सांगतो, आई नुसती शेतात काम करत नाही, तर त्या मातीशी तिची नाळ जोडलेली असते, है ना. ती नुसती काम नाही करत, तर त्या एकमेकीशी बोलत असतात, कारण दोघींचंही सुख दुःख सारखं आहे, दोघींनाही तसंच निसर्गानं आणि समाजानं सगळ्यांनीच नाडलेलं. मातीची काय अवस्था आहे आता, काय अवस्था आहे, काय या खाणी, काय हे रस्ते, काय नद्या अडवणं, हा जो निसर्ग आहे त्याची किती अडवणूक, तशीच आईची. आईला पूर्वीपासून बोलूच दिलं नाही घरामध्ये, मग ती शेतामध्ये रमायची. त्यामुळे आपल्या भारतीय शेतीला मातृप्रधान शेती म्हणतात. या कृषीचं संशोधन मुळात आईने लावलेलं. अशा पद्धतीनं ह्या मातीचा आणि ह्या मातेचा संबंध आहे. मोठी बघा काय करते, पुढे काय म्हणते, मातीचं आणि मातेचं छान जमायचं, दिवसभर त्या एकमेकीशी हितगुज करायच्या, त्यांचं बोलणं मात्र कधीच नाही कुणाला कळायचं. शेवटी आईनं इथली सगळी आवरावर केली. आपलं संपूर्ण आई पण लेकी सुनांच्या ओटीत घालून ती परधाम यात्रेला निघून गेली. तेव्हा चारी धामांची नजरही क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली. आता
आता मी आईच्या आठवणीनं व्याकुळ होतो. तेव्हा शेतात बांधावर कडामेरांनी आईला शोधतो. शेवटी मातीलाच विचारतो, माते मला पाठीवर घेऊन आई शेतात काम करायची, तेव्हा खरं सांग तुझ्या कानात काय सांगायची, तुमचं काय हितगुज चालायचं. तेव्हा ती मातेच्या मायाळूपणे म्हणते, तिचं एकच म्हणणं असायचं बाळ, तिचं एकच म्हणणं असायचं बाळ, माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ, माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ. तर असा हा मातीचा आणि मातेचा संबंध आहे. या दोनच गोष्टी जगामध्ये मोठ्या आहेत आणि त्यांना विसरलं का तुमची प्रगती काही प्रगतीच नाही असं मानलं जाईल. मग तुम्ही चंद्रावर जा तर सायन्सचे डॉक्टर व्हा का कोण काय कशाचा काय शोध लावा, पण हा मूळ मला ना फोन करा. मूलतत्व ज्याला म्हणतात तुम्हाला माहिती आहे, पण पंचतत्व ज्याला म्हणतात. म्हणजे बघा पंचतत्व संस्कृत शब्द वापरणार नाही, काही जलवायू अपवायू तेज वगैरे काही ते नाही म्हणणार. पण आपण रानामध्ये फिरत असतो ना, आई रानामध्ये जीवन जगत असताना तिला कोणत्या कोणत्या गोष्टीचा अनुभव आलाय. हा पाणी अजिबात नसायचं आपल्याकडं. इकडे तशीच गोष्ट असायची आमच्या वेळेस. ते पाण्याच्या शोधासाठी डोंगराच्या कपारीपर्यंत जाऊन तिथे नंबर लावून बसावं लागायचं. असं डोंगरांना थोडं थोडं पाणी भरून हांडा भरावा लागायचा आणि तो घरी आणून तो पुरवायचा असतो. तेव्हा मग तेव्हा कळतं का पाण्याला अमृत का म्हणतात. आता काय जिकडे तिकडं काय आणलं काय ते फेसाळ सगळं आणि ते त्यावेळेस अशी गोष्ट की पाण्यासाठी वन फिरणं, पाण्यासाठी 3-3 कोस दूर जाणं, डोक्यावर 3-3 हांड्यांची ते घेऊन येणं, हा जो प्रकार आहे ना तो त्या पाण्याचं महत्व कळतं. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आपण बसलो धरतीवर, आपल्या आजूबाजूला आहे हवा, आणि त्या हवेमुळे आपण जगत असतो, या धरतीवर आपण वावरत असतो, त्या पाण्यामुळे आपण जगत असतो. आणि वरती आहे आभाळ, त्या आभाळाच्या छताखाली त्या आभाळात आहे सूर्य. हे या गोष्टींची पहिल्यांदा नीट ओळख होणं, याच्यावरच पुढचं विज्ञान अवलंबून असतं. सगळे शोध ह्या तिन्हांच्या मिश्रणामधूनच तयार होतात आणि कोणतीच काय गोष्ट नष्ट झाली की त्याच्यामध्येच विलीन होते आणि या सगळ्यांच्या मधूनच तयार होते. ही गोष्ट सायन्सचं हे मूळ तत्व आहे. काय तुमचा भूगोल असो का केमिस्ट्री असो का काही असो, पण पहिल्यांदा ह्या गोष्टी शिकाव्या लागतात, त्यांची खूप आठवण ठेवावी लागते. की ऊन, आईच्या शब्दात त्याला काय म्हणते ती बघा, ऊन, वारा, पाऊस, डोंगर, आभाळ. डोंगर हे पृथ्वीच्या अर्थानं म्हणजे धरतीच्या अर्थानं म्हणले ती, आणि ऊन तर तिला माहितीये, वारा, पाऊस म्हणजे त्याचे हे जणू काही समानार्थी शब्द आहेत. पण ते शिकायला मला संस्कृतचा अभ्यास नाही करावा लागला. मला आईच्या शब्दामधून मला सगळं कळलं की काय असतं हे, आणि ते एकदा समजलं तर मग माणूस पुढे 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 मोठा होऊन जातो, है की नाही. तर मुलांना तुम्ही खूप छान ऐकू राहिलात ना, झुक चालली ना कुणाला. हा तुम्हाला सांगतो, या वयामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ऐकायला शिकलं पाहिजे बाबा. तर तुम्हाला मोठ्या जागेवर चांगल्या पद्धतीने बोलता येईल. आईचं ऐकणं, गुरुजींचं ऐकणं, मॅडमचं ऐकणं, सहज ते ऐकलं ना असं ते कांच्या देण्यात राहून जातं. पण त्याच वेळेस तुम्ही जर मोबाईल वगैरे पाहत असाल तर इकडे तिकडे असं लक्ष असेल तर तुमच्या आयुष्यात ते लक्षात येणार नाही. लक्ष एकत्रित केले, काय केंद्रित केलं ना, तुम्हाला माहिती ते आमच्या वेळेस त्या काचा खेळायचो आपण, ती काच त्याची सूर्याची किरण पाडायची आणि खाली काहीतरी गौरीचा तुकडा ठेवायचा, ते पेटायचं, ते सगळं एकत्रित होऊन जातं. त्याला म्हणतात लक्ष केंद्रित करणं. आणि तसं करता आलं तर मग तुम्ही अभ्यासामध्ये पुढे जा. नाही तर मग इकडे शिकवतोय कोण आणि तिकडे आपलं लक्ष कुठे असं जर झालं तर अशी लोक लवकर बंद पडतील, आहे की नाही. तर असं पुढची कविता सांगतो बघा.
किंवा अशी नवीन असणारी कविता. अरे हे सगळं जीवन आपलं जीवन आहे, आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो, आपण खेळत असतो, आणि तेच या कवितांमधून आले ते तुम्हाला सहज असं समजत गेलं पाहिजे. जेव्हा वाचले त्याच वेळेस लक्षात आलं पाहिजे होतं की अरे हे असंच आपलंच वर्णन बरं का हे, आहे की नाही. त्याला म्हणतात कविता समजली आणि शिक्षकांनी त्यांना समजावं अशा पद्धतीने ही शिकवली, आहे की नाही. कविता अशी बघा. आम्ही डोंगर राजाची पोर कळसवाईची आणि गाडी बोडकी बाळ परवर माईची घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर. आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळीचे गाव पल्लाड आम्ही उंबर माईचे खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती डोया बाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत हिंदू झाडा कडावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत बसू सूर्यावर सून पोहू चंद्रा हसून बोलू बाजती किंडासी नाचू घोंगडी सून आणि सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून हात लावून गगना येऊ चांदण घेऊन येऊ चांदण घेऊन. तर अशा प्रकारचे तुमच्या मुलीच्या पुस्तकाला काही नाही आता पण तसं. तुम्हाला सांगितलं असेल मगाशी मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो, पार भारतभर, तिकडे शिमला भोपाळ दिल्ली तिकडे कार्यक्रम करतो. आणि इथं तुम्हाला सांगितलं आहे कविता साधारणपणे तुम्हाला समजलं असे आपल्या, पण हाच विषय तसाच ठेवून गाभात तोच ठेवून वेगळ्या पद्धतीने कविता बघा कशी लिहिली जाते. ठाकरे भाषेतलं एक सांग, ठाकर साहेब. हा ते सांग संदर्भाने चाललंय ते संदर्भ निघत चालतो ना. तरी एक कविता सांगतो बघा, कविता मी कशी सादर करत असतो. इथे मुलांसमोर सांगण्यासाठी खूप नाजूकपणे आणि तुम्हाला त्या कविता निवडल्या गेल्या त्याच मुलात चालीवरच्या निवडल्या गेलेल्या आहेत, है ना. पुढे कधी आल्या तर त्या मुक्त छंदामध्ये येतील. मग आपण आई होती तेव्हा ही कविता ऐकली ना, ती काय चालीवरची कविता नाही, ती काही गाऊन म्हटली नाही, पण असं छान छान बोलत 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 गेलो ते बरोबर समजत गेलं, आहे की नाही. तर रान कविता. रान कविता म्हणजे साधी गोष्ट नाही भाऊ. रान कविता म्हणजे साधी गोष्ट नाही. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं हे माहीत असूनही जीव जडावा लागतो रानावर. हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकून शेवटी कडे कपारी मंदीही डोकावून पाहावं लागतं. पाऊस पाण्यात आणि वादळ वाऱ्यात अख्खं खोपाटच उडून गेल्यावर मुसळधार पाऊस खेळवावा लागतो अंगावर. आणि मग उन्हाळ्यात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर काम करत असताना आग ओकणाऱ्या सूर्याकडे उघडीत पाठ करून खड्डे खोदावे लागतात. तवा अंगात जिरवलेला अख्खा पावसाळा घामाच्या धारांनी बहेर पडू लागतो. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. इथं पंच इंद्रियांची पंचमहाभूतांबरोबर टक्कर व्हावी लागते, तेव्हा कुठे एखादी रान कविता जन्माला येते. तेव्हा कुठे एखादी रान कविता. तर बघा मुलांना मी काय सांगतो तो हा एकच संदर्भ त्याचं जास्तीत जास्त मी स्पष्टीकरण करत चाल. निसर्गानं आपल्याला हे शरीर दिलेलं आहे,
त्याच्यात पंच इंद्रिय म्हणतो आपण, डोळे, नाक, काय तोंड असेल, कानबिन असेल, असं जे जे ज्याला ज्याला असेल त्याला. तर आणि तसेच इकडे पंच इंद्रिय आहेत आणि बाहेर पंचमहाभूत आहेत, आणि प्रत्येकाचा एकमेकाशी संबंध आहे, आणि तो संबंध जतन केला पाहिजे, ते समजलं पाहिजे. कारण काय होतं बघा, पुन्हा मुंबईला जन्मलेली पोरं त्याला पार एसी मध्ये ठेवतील, त्याला डोंगरही माहित नाही, त्याला हवाही माहित नाही, ऊनही माहित नाही. अरे ज्याच्यासाठी हे आहे आणि त्याला ते माहितच नाही झालं तर ते कसं जगल पुढं, काय होईल त्याचं? आपण खरे समाधानी आहोत का आपण या सगळ्यांसहित जगतो, आणि हे आपल्या शरीराचा अशा पद्धतीने सगळ्यांशी उपयोग होतो. आपल्याला ऊनही खाता आला पाहिजे. उन्हामध्ये ऊन खूप असलं तर तुम्ही काय शाळेत यायचं सोडता का? नाही. खूप पाऊस असला तरीही नाही. म्हणून हे सगळं आपण लहानपणापासून सहन केलेलं असतं, आणि त्याचा एक अभ्यास झालेला असतो, आपल्या पंच इंद्रियांना अभ्यास झालेला असतो की यांना सोडून उपयोग नाही. आणि ही गोष्ट शहरामध्ये आत्ता अलीकडे, आणि जगाचं जास्तीत जास्त शहरीकरण होत चाललंय, म्हणजे सगळेच लोक तसेच होत चाललेत असं त्याचा अर्थ होईल. त्यातल्या त्यात आपण अशा आहोत का आपण सहजासहजी तसे होणार नाहीत. आपल्याकडे काय मोबाईलचा जास्त रोग नाही अजून, नाहीतर आईने 100 हाका मारल्या तर तो मोबाईल चालवण्याला ऐकायला जात नाही. आता असं जर झालं तर मग काय व्हायचं? त्या कानांचं काय करायचं? आणि ते छोटस एवढं पोरग रडायला लागलं, त्याच्या हातात मोबाईल दिलं तर ते बटन दाबून बसतं, गप्प होऊन जातं. म्हणजे त्याच्यासाठीच त्याचा जन्म आहे असं मानलं जातं. असं मानायला पाहिजे का? हा प्रकार टाळायला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीचा योग्य तो वापर केला पाहिजे. आणि बघा, तर मग मी जे सांगितलं का या वयात खूप चांगलं ऐकावं म्हणजे मोठेपणी चांगलं बोलता येतं, है की नाही? आणि तुम्हाला सांगतो, बोलणे इतकी महत्वाची निसर्ग देणगी आहे, आणि तीच जर हळूहळू विसरून गेलो ना तर माणूस म्हणून आपण लायक नाही. मग ते कॉम्प्युटर, ते काय म्हणतात, ते यंत्र तेच करेल सगळं म्हणे, आता रोबोट वगैरे. ते तसं होऊन जाऊ. मग निसर्गाने आपल्याला वाचा दिलेली आहे. आपल्याला खूप चांगलं बोलता आलं पाहिजे. कमी शब्दात योग्य तो अर्थ, उगीच बडबड केलं तर त्याचा काय उपयोग आहे की नाही? ते हाकलून देतो ऑफिस मधले वगैरे. थोडक्यात बोलावं लागतं, खूप नीट बोलावं लागतं, तेवढ्यामध्येच त्याच्यावर प्रभाव पडतो. ते थोडस चुकीचं असलं तरी तो बोलतो किती व्यवस्थित याच्याकडे लक्ष दिलं जातं. तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस तुमच्या लक्षात येईल का आपण काय सांगतो की ते आत्मविश्वासाने सांगतो. तो आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. तर बघा, ते सरांनी सांगितले ते ठाकरे भाषेत तुम्ही संदर्भ नीट लक्षात घ्या. फक्त कुठंतरी ऐकल्यात म्हणून त्यांना का सांगायला सांगू, पण ही अशी गोष्ट आहे. तर तुम्हाला काय सांगतो आता की आपली भाषा कोणतीही असो, कशी असो, त्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे, है की नाही? खूप कॉन्फिडन्सली आपण बोलत असतो तेव्हा ती गोष्ट जमते. ही गोष्ट मला ज्यावेळेस कॉलेजच्या वेळेस आठवली. काय म्हणलो, ते शब्द कोणते असोत पण त्या ठामपणा असला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि ते बिनधास्त बोललं गेलं पाहिजे. भाषा ठाकरी भाषे. बरं, इकडे ठाकूर मंडळ आहे ना आपल्यामध्ये, इकडे नाही जास्त, इकडे वरती आहे, पण त्यांची भाषा माहिती तुम्हाला असेल. कोतूरपर्यंत आहेत आणि इकडे आमच्याकडे खूप आहेत, जास्त करून ते आहेत. बघा, ती कविता मी 12वीच्या वेळेस, तिला कविता मी म्हणलंच नाही त्यावेळेस, फक्त ते सुचलं आणि ते मी गॅदरिंग मध्ये सादर केलं. आणि तेव्हापासून ज्याने ऐकले ना ते कुठेही भेटले तरी ते म्हणतात की ती कविता सांगू रे बुवा, असं. ती बोली भाषा आणि त्याच्यातून निघणारा खूप महत्वाचा अर्थ, नुसते गंमत म्हणून भाषा ऐकण्याचा अर्थ नाही, तिच्यातून काय ते निघतं ते बघायचं असतं. बघा, ती कविता अशी, असं डोंगरावरून 2 मोढ्यांवरून, मोढ माहिती नाही इकडे कोणाला, मी तुम्हाला 2 मोढ्यावरून 2 ठाकर मंडळी चालले तिकडून,
डोंगरावर हा डोंगरावरून हा डोंगरावरून चालेल पण ते दूर आहेत. तर मग ते एक कारण त्यांच्यामध्ये दरी असते. इकडचा भाग असा मोठा असतो आणि इकडे दरी असते, इकडे दरी असते. तो इकडून चाललेला आहे, तो तिकडून चाललेला आहे. त्यांची बुद्धी खूप गमतीची असते आणि त्यांचं बोलणं खूप गमतीचं असतं. काय नाही, थोडीशी 4-5 वर्षी गंमत आहे बघा. तो हा विचारतो त्याला कुठे गेला होता म्हणून. बर त्याला विनोदाची बुद्धी सुचली असं, आणि तो म्हणतो मी दिल्लीला गेलो होतो आणि पंतप्रधानजीला वगैरे भेटलो. तर हे त्यांच्या भाषेतली, आता मी ते स्पष्टीकरण सांगत होतो. हा विचारतो त्याला, अरे सख्या दासान कुठं दिला होता. मग तो सांगतो तिकडून, मग गेलो तू दिल्लीला, हा मग पंतप्रधानजीला भेटलो. म्हणलो दाजी, मग पंतप्रधानजीला भेटलो. म्हणलं दाजी काय चाललंय या भारतामध्ये. हा ही दारिद्र्य, ही बेकारी, ही उपाशीमारी, ही बेघरी, हा कुईक दिला पैसा. कुठे राजे आणि कुईक चालय तो डोका. तेव्हा पंतप्रधानजी म्हणाले, भाऊ मुखात बस, तुला काय नाही कळत काही याडा येतो. मग अखिनच कापावलो. म्हणलं दाजी असा येडा बिडा म्हणायचा नाही, मग सांगून ठेवतो मला वंगाळ माणूस आहे. माझं कापावलो ना, माझ्यासारखा वंगाळ माणूस सगळ्या भारतामध्ये नाही गावसायचा. तेव्हा मा सांग तू तसा करायला पाहिजे. या भारतातल्या सगळ्या गुंडेंनी नांगडेंनी पांघरूनला द्या पाहिजे. येडा वाकडा का होईना त्यांना खोपाट बांधून द्या पाहिजे. त्यांच्या पोटाला खाया द्या पाहिजे. आणि अखिल उद्याची गोट म्हणजे त्यांच्या हाताला काम मिळायला पाहिजे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, असं ते मुख्याध्यापक होते तिथं, असेच भोळे बापडे, गावाकडची खूप श्रद्धा असलेले. त्यांनी माझी कविता झाली, मुलांना सांगितलं, बघा मुलांनो, ह्या कवी पार तिथपर्यंत ते मांडलं म्हणून आज तुम्हाला हा ड्रेस कोड मिळतोय, हे तुम्हाला राशनचं ते मिळतंय, राशन घोषणा हा भेटतो. हा आहे की नाही. मोठे झाल्यावर तुम्हाला काम मिळायलाच पाहिजे अशी अपेक्षा आहे. हा तर अशा पद्धतीनं त्यांनी ते स्पष्टीकरण केलं त्यांच्या त्याच्या पद्धतीने. लय भारी. तर अशी गोष्ट असते, हे कवितांमध्ये अशी गंमत असते बघा. एक कविता मी साहेब म्हणून, साहेब म्हणजे काय लोकप्रतिनिधी असतील ते किंवा प्रशासनातले अधिकारी असतील ते, कोणी का असेल ना, पण प्रश्न आहे पाण्याचा. पाण्याचा प्रश्न असा आहे की किती सरकार आले गेले, पाण्याचा प्रश्न पूर्ण मिटतोय असं नाही. हे गण जलजीवन वगैरे काही केलं तरी तो प्रश्नच खूप गुंतागुंतीचा आहे, तो नाही मिटत सहजासहजी. कुणाकुणाचा कसं कसं मिटवणार आहेत. एवढं भंडारदारा धरण तिथं काठोकाठ भरले आता, आणि नंतर दिवाळीनंतर 2-3 महिन्यामध्ये ते आटत पार तिकडे खाली जातं, आणि ते वरती असणाऱ्या खेड्यातल्या लोकांना पार खाली पाणी आणा जावं लागतं. ते 2-3 कोसाचं अंतर होतं, कारण वरच्या बाजूने उतळ असतं ना, ते पटापट कमी होऊन जातं. तो पाण्याचा प्रश्न आहे असा, आणि त्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात ही कविता मी ऐकवली. तिचे परिणाम पुढे कोणी ऐकली कसं झालं ते मी तुम्हाला सांगतो नंतर. तर बघा, साहेब म्हणजे काय असतं, हे पुढारी किंवा कोणीच काय बुवा मतदान मागणारे असे येतात, पारावर बसतात, त्यांची नजर असते, ते सगळे ढोल पोळे असे आलेले, त्यांची नजर फक्त असते की इथं सरपंचाच्या बाजूचे किती आहेत आणि पाटलाच्या बाजूचे किती आहेत. आणि इथले प्रश्न मात्र तसेच लोक करत राहिले किती दिवसापासून. तर एक जण भाषण करतोय, बोलतोय, पाठीमागे एक म्हातारा असतोय. त्याच्या लक्षात येत होतं की याला इथल्या सुधारणेच्या बाबतीत काहीच नाही म्हणायचं, तो फक्त पाहतोय असं. अशा दृष्टिकोनातून का आपण निवडून कसं येईल असं. राजकीय कोणता हेतू नाही बरं, पण ती अशी सत्य कविता आहे की तिच्यावर माझे बरेच लोक नाराज झाले, आणि दुसऱ्या काही नाही, माझ्यासाठी गावाला पाण्याची योजना
आणून दिली. इतके तिथे वेगळे आता निघत राहतात. बघा कविता अशी आहे, तो माणूस म्हणतो बरं का तिकडून, यांचं बोलणं ऐकतोय आणि त्याला लय राग येतो. जरा म्हातारा माणसे, साहेब अहो इथं कळाचा देश धर्मान जातपात. साहेब अहो इथं कळाचा देश धर्मान जातपात. इथं मरणाशी आट्यापाट्या खेळत पाणी गवशीत फिरणं आणि पाण्या वाचून मरणं ही इथली रीतभात. साहेब अहो इथं कळाचा देश धर्मान जातपात. हा डोंगर, त्याच्या पाठीमागे डोंगर, त्याच्या ह्या डोंगर, इथून तिथून डोंगरच डोंगर आणि त्यांच्या सावलीत विसावलेल्या या उघड्या बोडक्या खोल दऱ्या, हे खात खळगे, हे उंचवटे आणि हे सगळे दगड गोटे. हाच आमचा देश, हाच आमचा देश साहेब. दुसऱ्या कोणत्या देशाची गोट करता? हाच आमचा देश. कोरडा खडखडीत, इथला पावसाळा आम्हाला आपटून झोपटून काढतो आणि 8 महिने खडकावं वाळात घालतो. लय त्रास होतो साहेब, लय त्रास होतो. घशाला कोरड पडते, अंगाची लाही होते, जीव घाबरा गुबरा होतो. तेव्हा इथला एखादा माणूस उंबराच्या झाडाच्या मुळीला असा शिपला मारतो आणि खाली वाटीत धरतो. झटका भरानं ते उंबराचं झाड वाटी भरून पाणी देतं आणि तेच आमचं देव होऊन जातं साहेब, तेच आमचं देव होऊन जातं. कारण इथं पाणी देईल तो देव होईल अशी गोष्ट आहे. अजून एक गोष्ट सांगतो साहेब, या इथं डोंगराच्या त्या अंगा सर्व तिरीत टाक्यात म्हणून एक गाव आहे. तिथं मरणाच्या दारात घुटमळणाऱ्या आणि पाण्यासाठी तडफडणाऱ्या जटायूसाठी प्रभू रामचंद्रानं भुईत बाण मारून पाण्याच्या चिळकांड्या काढल्या. जटायूला लय बरं वाटलं, जटायूला लय बरं वाटलं आणि प्रभू रामचंद्र म्हणजे लय मोठा माणूस, म्हणजे देव माणूस हे आम्हालाही पटलं. जाऊ द्या साहेब, ती लय जुनी गोष्ट झाली. पण आता या कलियुगामध्ये तुम्ही त्या तिकडच्या धरणातून लिफ्टना पाणी उचलून नळातून पाईपातून कहा नाही का होईना या डोंगराच्या मध्यापर्यंत आणून सोडलं आणि एखाद्या कपारीतून भका बेर काढलं तर तुम्ही रामापेक्षाही मोठं होऊन जाल, तर तुम्ही रामापेक्षाही मोठं होऊन जाल. राहता राहिली मतांची बात. त्या लक्ष्मीचा चारा हातात घेऊन सांगतो साहेब, असं जर झालं ना, म्हणजे ते पाणी जर या डोंगरापर्यंत आलं ना, तर इथली उघडी वागडी पोरं सोरं, येड्या धड्या बाया बापड्या, डोळीवर हात ठेवून आभाळने आणणारे म्हातारी कोतारी माणसं इतकंच नाही तर या डोंगराच्या अंगा खांद्यावर खेळणारी मुकी जनावरं आणि रानपाखरं, या सगळ्यांची लाख मतं तुम्हालाच मिळतील साहेब. या सगळ्यांची लाख मतं तुम्हालाच मिळतील. परंतु डोक्यावरून जाते सहज, तुम्ही ऐकतात मोठाली मुलांनी त्यांच्या कानावर झालं नाही. हा नाही ऐकतात म्हणजे समजतंय त्यांना. हो हा तर ही कविता ऐकून बरं कसं आहे, ही कविता ती आम्ही शिवाजी पार्कवर मराठी भाषेचे ते 27 जानेवारी का फेब्रुवारी काय असते 27 फेब्रुवारी 27 हो मराठी त्या दिवशी कार्यक्रम होता. आणि पुढं तिथं असं अशी सिच्युएशन आहे कममध्ये इतका मोठा तरण तलाव, इकडे ते सगळे पुढारी बसलेले, त्याच्यात उद्धव ठाकरे, त्यांचं मंत्रिमंडळातले बाकीचे सगळे हा, आणि ते संयुक्त मंत्रिमंडळ होतं तर ते, आणि तिकडं आम्ही सगळे कलावंत, त्याच्यामध्ये झाकीर हुसेन सारखा माणूस, मीनाक्षी शेषाद्री सारखी नृत्यांगना, सरकारचा खर्च तो काय बोलायचे, एकाला किती विषय देऊन आणलेलं हा, आणि प्रत्येकाची कला तिथे सादर होत चालली होती. झाली सगळ्यांची, काहींची राहिली होती, काहींची झाली होती. आणि मग मी उभा राहिलो आणि मी ही कविता सादर केली. उद्धव ठाकरे तिथून उठून
इकडच्या बाजूने असं येऊन माझ्याकडे चौकशी केली की तुम्ही नक्की कुठले. हे इतकं तंतोतंत जातीवंत वर्णन आहे की तुम्ही कुठले. मी सांगितलं हे आमच्याकडे इथं शेजारी भंडारदरा धरण आहे आणि त्याच्यातून पाणी बाहेर पडतं आणि असे व्ही आकाराच्या नदीतून खाली निघून जातं. वरचे सगळे ताणलेलेच. असा जो एकूण प्रकार आहे त्याने लगेच चौकशी करायला सांगितली. ते विजय शिवतारे वगैरे होते त्यावेळेस आहे ना, ते होते उपसा जलसिंचन मंत्री के काहीतरी, त्यावेळेची गोष्ट येते. तर मी घरी येण्याच्या अगोदर दुसऱ्या दिवशी त्यांचा ताफा इकडे आला होता पाहणी करायला. एका कवितेचं इतकी ताकद असते असं मला सांगायचं होतं. एकदा नाना पाटेकरांचा आमचा संबंध आला. त्याच्या अगोदर माझा कविता संग्रह त्यांच्याकडे, माझ्या कविता पाठ त्यांच्या, माझा कविता पाठ पण भेट नव्हती कधीच. आणि मला खूप आवडणारे आपलं तो नटसम्राट नाना पाटेकर आणि मी खूप आवडणारा कवी, पण भेट मात्र कधीच नव्हती. आणि एका कार्यक्रमामध्ये योग आला. अशा आम्ही बरेच 10-12 जण कवी होतो. तर पहिल्यांदा ते जरा घाईमध्ये असल्यामुळं, आता तो मोठा माणूस तो खूप गडबडीमध्ये, सुरुवातीला तो उठला, कोणताच औपचारिकपणा नाही, सीधा सरळ बोलायला सुरुवात केली. म्हणजे बघा इथं खूप सगळे कवी बसलेले आहेत, त्यांना मी नमस्कार करतो. कवी म्हणजे आधुनिक संतच असतात. संतांनी त्यावेळेस जे मुद्दे मांडले ते मुद्दे या कवितेमधून हे मांडले जातात. तो बोलणं किती भारी आहे ना. मग पण म्हणजे त्याच्यामध्ये तो एक पाठीमागे ना, तो लांब केसावाला, तो तुकाराम धांडे बरं. हा, आणि त्याच्या कविता माझ्या तोंडपाठ आहेत आणि माझ्या भाषणामध्ये त्या कवितांचा उल्लेख करतो आणि मी टाळ्या घेतो. पण त्या टाळ्या त्याच्या आहेत, त्याच्यासाठी पुन्हा एक टाळ्या वाजल्या. आणि त्याला ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी खुद्द बोलून घेतलं, तुकाराम प्लीज पुढे ये. अशी मिठी मारली. आता तो उच्च पुराण माणूस, मिठी मारली आणि पाठीवर हात ठेवून आणि प्रेक्षकांना सांगितलं, एक कविता माझी जास्तीत जास्त आवडीची, ती आम्ही 2 जण म्हणतो. त्यांना सिद्ध करायचं होतं का पुढची माझी खरंच पाठ आहे का नाही ते. त्यांनी तंतोतंत मी एक ओळ म्हटली का तो एक ओळ म्हणायचा आणि अशा पद्धतीने ती कविता सादर केली. ती कविता होती वाटणी. दोघा भावांची वाटणी. बघा, वाटणी व्हावी असं त्यांना वाटत नाही का, कारण वाटणी कशाची करणार, एका आईच्या पोटातून आलेलो आपण, वाटणी कशी काय करणार, कशाची करणार. पण मग ते शेवटी पण वाटणी होतच असेल तर ती अशी करायची. कारण वाटणी व्हायला निघायची सांगण्याची गोष्ट आपल्यांची आहे ना. दरवाजीच्या बाजूला उभे आहे ते दोन्ही, त्यांचा तो मोठा आग्रह आहे. मग आणि वाटणी तर जरी झाली तरी ती कशी असावी अशा अर्थाची ती कविता आहे. बघा कविता अशी, एक मिनिट बरं का. म्हणजे मोठा भाऊ असा अंगणात उभं राहून वाटणी करतोय, लहान शांतपणे उभा आहे. त्याला काय वाटतं ते त्यांचा विषय झालेला आहे. तो वाटणी झाली तर झाली, त्याचं काय नाही. ती कशासाठी कशी होते बघा. तो वाटणी करतो मोठा, जुनं 5 खंडी घर तुला, जुनं 5 खंडी घर तुला, 93 खंडी घर मला. तुझी मुलं लहान आहेत, आई तुझ्याकडे राहील. तुझी मुलं लहान आहेत, आई तुझ्याकडे राहील. माझं घर 8 बाजूला, मला कामावर जावं लागतं, कधी कधी रात्रपाळी असते, म्हातारा माझ्याकडे राहील. ही आई वडिलांची वाटणी नाही बरं, दोनही घरं त्यांचीच आहेत. पण हे आपल्या आतल्यांच्या सोयीसाठी. बघा हे सगळं ही वाटणी ते आतल्यांच्या सोयीसाठीच चालले. त्या एकीची लहान आणली मुलं आहेत आणि एकाचं घर लांब तिकडे गावाच्या बाजूला आहे आणि तशा अर्थाने चालली ती. तुझी मुलं लहान आहेत, आई तुझ्याकडे राहील. माझं घर 8 बाजूला, मला कामावर जावं लागतं, कधी कधी रात्रपाळी असते, म्हातारा माझ्याकडे राहील. ही आई वडिलांची वाटणी नाही बरं, दोन्ही घरं त्यांचीच आहेत. पण हे आपलं आतल्यांच्या सोयीसाठी. ठीक आहे.
मला कामावर जावं लागतं, मोटारसायकल मला. तुला शेतीची कामं करावी लागतात, बैलांसहित बैलगाडी तुला. ठीक आहे. आता अजून एक, आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला. आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला. तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला. तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला. मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला. मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला. म्हणजे ह्या दोन दोन ओळी, एक ते दोन तो म्हणायचं, एक दुसरे. तर अशा पद्धतीने थांबायचं. थांबूया माझं चालतंय. पण अजून तो विनोद म्हणूनच लक्षात घ्यायचं. हा, अगोदरचं विसरायचं नाही. ते उगीच आता तुम्हाला लईच कंटाळा आला असेल, कारण तुम्हाला माहिती आहे कोणतरी सांगितलं की मी तमाशात काम करायचो तो मला विनोद सम्राट म्हणायचे, आणि नाटकामध्ये काम करायचं तो मला नट सम्राट म्हणायचे. अशा पद्धतीची गोष्ट होती. हा, तर बघा, कवितेचं नाव आहे सासूचा उपदेश. हा, आता सासूचा उपदेश कुणाला असेल? सुनेला. हा, त्यांना सुद्धा माहिती. काय असतं, त्या सुनेनं कितीही चांगलं वागलं ना, त्या सासूचं नाक मुरडणं, आदळआपट, त्या कोंबडीलाच काहीतरी म्हणायचं, त्या मांजरीलाच काही म्हणायचं, आणि सगळं तिला टोचून म्हणायचं. अशा प्रकारचा उद्योग तो चालू है ना. आणि तिचं काय म्हणणं, ते नक्की सांगायचंय पत्ता नेमकं माझं काय चुकतंय आणि तुम्ही काय असं म्हणताय. पण शेवटी एक दिवस म्हातारी बोलू लागते आणि ती सांगू लागते. बघा बरं, सगळे आपली बोली भाषा आता तरी इतरत्र तिकडे नका बघू, काही नका बघू. पारू बघू राहिले ते काय आणाय गेलेत बिस्किट वगैरे ते काहीतरी. तर बघा, शेवटी ती बोलू लागते. ती म्हणते, मला सुखानं जाऊन दी वर, मग वाटल ते कर. मला सुखानं जाऊन दी वर, मग वाटल ते कर. सांगून ठेवते ह्या घरा मंदिरी काम बसायचं नाही. त्याला पाणी आणि फणी करून नटायचं नाही. तुझ्या बापाचं नाही घर हे ध्यानात धर. तुझ्या बापाचं नाही घर हे ध्यानात धर. पोर माझं भोर कामावर जात, घरी बसून तू राहते. जरासा कुटुंबावर डोळा लागला, चोरून भाकऱ्या खाते. हे चालायचं नाही बर, आता तरी सुधर. हे चालायचं नाही बर, आता तरी सुधर. जुना विचारित व्हायचा, मिळालं होतं त्याचा. समोरच्या रिंगणात क्रिकेट खेळतात, तिकडं तो पह्याचं नाही. वेळी अवेळी खिडकीत जाऊन उभं तू राहायचं नाही. जरा मनाची लाज तरी धर, तो भुईला भार. जरा मनाची लाज तरी धर, तो भुईला भार. शेजारच्या खोलीत टेप रेखाट वाजतो, कान कशी लांब लांब करते. काय नेलं चावणट गाणं ते ऐकून गालात फिद फिद असते. हिच कसं होईल मोर, माया जीवाला घोर. हिच कसं होईल मोर, माया जीवाला घोर. आणि शेवटी लेकिंग कडून निघते बरं का. आता खरं म्हणजे आपली काय अपेक्षा असते, कोणाची तरी मुलगी आपल्याकडे नांदायला आलेली आहे, आपल्या लेकी कुठेतरी नांदायला गेलेल्या आहेत. मग आपण हिला चांगली वागणूक दिली तर तिला तिकडे चांगली वागणूक मिळेल, अशी सदिच्छा, अशी निदान प्रार्थना तरी असा पाहिजे ना. पण नाही, म्हातारची वेगळीच गोष्ट आहे. ती म्हणते बघा, बरग सटवे लेकी जाते लई मही गुणाची सकू. तशीच जाईल ठकू कडही वाटमई पहू नको. तवर रयाचं श्रीवर घेते लावून दार.
तोवर रह्यात वसरीवर घेते लावून दार. आणि शेवटी बघा, मी आहे तवर मग ह्या घरामध्ये शिस्तीनं रह्याच बर का, कोणाकडेही पह्याच नाही आपला असून दी का परका, मला सुखाने जाऊन दी वर मग वाटेल ते कर. अजून एक छोटी कविता विनोदी म्हणून मुलांसाठी. मला असं कोणतं कॉलेजला गेलो, तुम्ही लहान ना, तुम्ही नाही तसं विचारणार, पण मोठ्या असं कॉलेजवर वगैरे गेलो, एकानं उभं राहून विचारलं, काय सर तुम्ही एवढ्या दगडा गोट्यांच्या काट्या कुट्यांच्या कविता करता, तुम्ही प्रेम बिन कधी केले की नाही? त्याला म्हटलं, बाबा रे, प्रेम न करून कसं चालेल? प्रत्येक जण प्रेम करतोच, पण ते कशावर करावं याची मात्र त्याला अक्कल असली पाहिजे, ते निवडता आलं पाहिजे. हा, आहे की नाही? अरे कुणी आई आपल्या मुलांवर इतकं प्रेम करते की त्याच्यासाठी काही करायला ते तयार असते, ते प्रेमच असतं, आहे की नाही? आणि असं प्रत्येक गोष्ट एकमेकाशी प्रेमाने सांधलेली आहे, आणि प्रेम नाही करत असं कसं होईल? नाही म्हणे ते जाऊ द्या, एवढं मोठं नका सांगू, पण तुम्ही ते प्रेम केलं नाही का, पुन्हा तू त्याच पदावर आला. ते प्रेम केलं नाही का? त्याची गोष्ट माझ्या लक्षात आली. त्याला सांगितलं, बाबा रे, आमच्या वेळेस प्रेम करायचे, ती 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट, पण ते आजच्या सारखं नाही, ते जरा शहरातलं होतं. आम्ही प्रेम करायचो, पण असं इतकी मोठी ती शाळेची इमारत, एक जण त्या कोपऱ्याला, एक जण ह्या कोपऱ्याला, आणि तिथून एकमेकावर प्रेम करायचं, आणि तेही कुणाला दिसणार नाही, त्याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीची गोष्ट, अशा पद्धतीचं आमचं प्रेम असायचं त्यावेळेस. हे आजच्या सारखं नाही. अरे आता प्रेम करतात तो काय करतात काय नाही, ते शहरामध्ये गळ्यातच हात असला पाहिजे, कमरेवरच हात असला पाहिजे. अरे प्रेम आहे का काही हे प्रदर्शन आहे काय तरी? प्रेम काय प्रदर्शनाची बाप असते का? प्रेम असतं आतल्या आत, आहे की नाही? तरी सुद्धा त्याला सांगितलं, ए बाबा रे, मी काही बुवा तुम्ही म्हणता तसं प्रेम केलं नाही, पण माझं लग्न झालं, लवकरच लग्न झालं. मी BA पास होत असतानाच दुसरा अवसरच मिळाला नाही अभ्यास सोडून, आणि अशा पद्धतीनं. पण लग्न झाल्यानंतर मी बायको प्रेम केलं बाबा, आणि तिचं वर्णन केलं, आणि ते वर्णन मी सांगतो तुम्हाला. माझी बायको असतं बघा, असतं एखाद्याची बायको थोडी जाडी म्हणजे जास्त क्षेत्रफळ व्यापणारी अशी, है ना? समजत चालला जायचं, जाडी म्हणजे असं जास्त क्षेत्रफळ व्यापणार. तर तिचं वर्णन आहे हे. तर ते कविता सांगतो बघा. माझी बायको महान आहे, माझी बायको महान आहे, रेडा गेंडा सोडत हत्ती सुद्धा तिच्यापेक्षा लहान आहे. रेडा गेंडा सोडत हत्ती सुद्धा तिच्यापेक्षा लहान आहे. ती शिवते, मी उडतो, ती फुलते, मी पडतो. बाकी सगळं छान आहे, बाकी सगळं छान आहे. 8 दिवसाचं राशन 2 दिवसात संपतं. 8 दिवसाचं राशन 2 दिवसात संपतं. धुणं भांडी करण्याचा मलाच मान आहे, धुणं भांडी करण्याचा मलाच मान आहे. आणि शेवटी बघा, अफाट बायकोचा सपाट नवरा म्हणून माझंही गिनीज बुकात नाव आहे, म्हणून माझंही गिनीज बुकात नाव आहे. असं ठीक आहे मुलांनी, थांबूया, परत येईल मी कधीतरी. खूप अभ्यास करा, पुढे जा. तुम्ही पुढे कोणत्याही कॉलेजला गेला तरी मी तिथेही येऊ शकतो. मग तोपर्यंत माझी कविता नसली तरीही मी येऊ शकतो, आणि मी नाही आलो तरी पुस्तकामध्ये कुठेतरी माझ्या कविता दिसत असतील. सध्या धन्यवाद.